brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022-48-96-82-82. धन्यवाद. ऍक्च्युली मला छोटे छोटे प्रश्न विचारत आहेत सर, की ज्याच्यामुळे सामान्य माणसाला म्हणजे अगदी गावखेड्यात राहणाऱ्या माणसाला सुद्धा समजेल की नेमकं ईव्हीएम मुळे काय होतं मतदान प्रक्रियेत. त्यामुळे माझा पहिलाच प्रश्न असा आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन काम तरी कसं करतं नेमकं? आपण भारतातल्या ईव्हीएमचा जर विचार केला, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा, तर त्याच्या 2 टप्प्यामध्ये त्याच्याकडे आपल्याला बघावं लागेल. 1977 ते 2013 आणि 2013 पासून आजपर्यंत. आणि त्याचं कारण असं की 1977 मध्ये जेव्हा पहिल्यांदा ट्रायल्स झाल्या आणि वापरायला लागलो आपण ईव्हीएम, सुरुवातीला थोड्या प्रमाणावर आणि मग सार्वत्रिकरित्या, तेव्हा त्या ईव्हीएम मध्ये फक्त 2च भाग होते, कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट. त्या बॅलेट युनिटचं स्वरूप हे कीबोर्ड असं असतं. म्हणजे त्याच्यात अर्थात एक प्रोसेसर असतोच, पण ते बाकी काही करत नाही. जी की दाबली, प्रत्येक कीला नंबर दिलेला असतो, 1 2 3 4 5 6 16 कीज होत्या त्याच्यामध्ये त्यावेळी, त्यामुळे 1 ते 16 हे नंबर. आणि जी की दाबली त्याचा नंबर त्याला ज्या कंट्रोल युनिटला तार जोडलेली होती त्या तारेनी ते कंट्रोल युनिटला कळवायचं आणि कंट्रोल युनिट तो नंबर सेव्ह करून ठेवायचं. त्या नंबरवरती कुठला उमेदवार आहे किंवा कुठला पक्ष आहे किंवा हे युनिट आता कुठल्या मतदारसंघात ठेवलं गेलेलं आहे, अशी कुठलीही माहिती या युनिटकडे नव्हती. त्यामुळे ज्याला आम्ही लोकेशन ॲग्नॉस्टिक असं म्हणतो. म्हणजे तुम्ही आत्ता हे इथे 4 तास पुण्यात वापरा आणि पुढचे 4 तास ते नेऊन तामिळनाडूमध्ये वापरा, मद्रास म्हणजे चेन्नईमध्ये, ते तसंच काम करायचं. त्यामुळे त्या अर्थाने, आणि शिवाय ते जोडलेलं नव्हतं, इंटरनेटला कुठल्याही प्रकारे जोडलेलं नव्हतं, त्यामुळे त्याच्यामध्ये हॅकिंग शक्य नव्हतं. आणि मॅनिप्युलेशन करता येणं 2-3 कीज एकाच वेळी दाबून ह्या प्रकाराने कदाचित शक्य झालेलं असतं, पण त्याच्यावर तसे काही प्रयोग झाले ते ऐकिवात नाही. त्यामुळे ते जे 2013 पर्यंतचं जे ईव्हीएम होतं त्याचं ह्या प्रकारचं मर्यादित स्वरूप होतं आणि ते खऱ्या अर्थाने पारदर्शक होतं. 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला की मतदार जो आहे त्याला आपण मत कोणाला दिलं हे दिसलं पाहिजे. आणि मग ते दिसण्यासाठी काय करायचं, तर म्हणून मग व्हीव्हीपॅट, वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रे, व्हीव्हीपॅट, हे यंत्र तयार केलं गेलं आणि ते याला जोडलं गेलं. ते जोडताना माझ्या मते त्यावेळेचे जे कोण डिझायनर्स होते, तज्ज्ञ होते, त्यांनी चूक केली ती अशी की त्यांनी ते कंट्रोल युनिटला जोडलं. ते जर बॅलेट युनिटला जोडलं असतं तर बॅलेट युनिटकडनं 2 तारा गेल्या असत्या, एक कंट्रोल युनिटकडे आणि एक व्हीव्हीपॅटकडे, आणि व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिट यांचा संबंध आला नसता. मतदारांनी की दाबली की त्यात समजा 3 नंबरची की दाबली तर 3 नंबरची किंमत कंट्रोल युनिटकडे गेली असती, त्यांनी ती सेव्ह केली असती, आणि तीच 3 नंबरची किंमत म्हणजे तोच 3 नंबर व्हीव्हीपॅटकडे गेला असता. व्हीव्हीपॅटने त्याच्या प्रोग्राममधनं त्याला प्रोसेस केलं असतं आणि ते 3 नंबरची स्लिप काढून दाखवली असती. मतदार जर ते योग्य असेल तर खुश झाला असता आणि बाहेर गेला असता. इथे प्रोसेस संपली असती. आणि मग आज जे निर्माण झालेले प्रश्न आहेत की व्हीव्हीपॅटमुळे काही होतंय का, या सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला असता. कारण त्याचं असं आहे की व्हीव्हीपॅट हे ज्याला आपण लोकली अवेअर असं युनिट आहे असं म्हणू शकतो. म्हणजे व्हीव्हीपॅट मध्ये ज्याला ते SLU म्हणजे सिम्बल लोडिंग युनिट असं जे एक छोटं यंत्र म्हणू आपण त्याला, बेसिकली स्टोरेजचा सारखा डिव्हाइस असणार आहे तो, तर त्याच्या मार्फत व्हीव्हीपॅट मध्ये तो त्या मतदारसंघाशी रिलेटेड डेटा अपलोड करतो. प्रोग्राम बदलता येत नाही. जर कोणी असं म्हणत असेल की यांचा प्रोग्राम नवा लिहिता येतो, तर माझ्या मते ते गैरविधान आहे. कारण ह्यांनी वापरलेले जे प्रोसेसर्स आहेत ते खरोखरीच वन टाइम प्रोग्रामेबल आहेत. त्यांना पुन्हा प्रोग्राम करता येत नाही. तुम्हाला ती चिप काढावी लागेल, तिथे दुसरी चिप लावावी लागेल, आणि ते तेवढं सोपं काम नाही वाटतं तसं. त्यामुळे प्रोग्राम पुन्हा बदलता येणार नाही. पण असं आहे की प्रोग्राम असा निश्चित लिहिता येतो, आणि असे अनेक प्रोग्राम आहेत. मी तुम्हाला उदाहरण देतो. Y2K जेव्हा झालं, जानेवारी 1 2000 आला, तेव्हा बँकिंग आणि फायनान्शियल सिस्टीम्स मधले अनेक
प्रोग्राम जे वर्षानुवर्ष चालत होते ते कोलमडले. हम्म. ते का कोलमडले? कारण जिथे जिथे डेट म्हणजे तारीख हम्म. याच्यावरती अवलंबून तो प्रोग्राम होता, त्या इनपुटच्यासाठी नव्या ह्या 2000च्या इनपुटसाठी त्यांची तयारी नव्हती. हम्म. कारण त्याप्रमाणे जो बदल झाला असता प्रोग्रामच्या वागण्यामध्ये, त्यांनी सगळे कॅल्क्युलेशन चुकली असती. म्हणजे डेटाप्रमाणे प्रोग्राम बदलू शकतो. तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. नव्या गाड्यांमध्ये हम्म. हल्ली ऑटोमॅटिकली चालू होणारे दिवे असतात. हो. म्हणजे लाईट कमी झाला की दिवा चालू होतो गाडीचा. हो. आता हा प्रोग्रामच आहे एक. हम्म. हम्म. त्याचा इनपुट काय आहे? बाहेरच्या लाईटची लेवल. हम्म. बाहेरचा लाईट जर जास्त असेल तर दिवा बंद होतो, कमी असेल तर दिवा चालू होतो. हम्म. पण समजा तुम्ही भर दुपारी 12 वाजता ती गाडी घेऊन एखाद्या टनेलमध्ये गेलात, भुयारात गेलात, बोगद्यामध्ये गेलात, तर दिवा चालू होतात ना. Yes. त्याला काही वेळेचं किंवा असं बंधन आहे. तो फक्त त्या डेटामुळे त्याचं वर्तन बदलतं, त्या कंट्रोलर मधल्या प्रोग्रामचं. हे उदाहरण आहे. असं करता येऊ शकतं. आता हे SLUचं जे हे आहे त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर SLU मध्ये फक्त प्रत्येक उमेदवाराचं नाव, अनुक्रमांक, नाव आणि चिन्ह एवढाच डेटा वरती जातो असं आपल्याला इलेक्शन कमिशन सांगतं. परंतु याला त्यांनी पुरावा काहीही दिलेला नाहीये. अच्छा. ना कोर्टानेही पुरावा मागितला नाहीये. कोर्टाने सांगितलंय SLU बंद करून सील करून ठेवा. परंतु SLU मध्ये एवढाच डेटा आहे का, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही. SLU मध्ये जर ह्या डेटाशिवाय समजा मतदानाची तारीख आणि वेळ, म्हणजे त्या दिवशीची वेळ आणि एखादा नंबर लिहिलेला असेल, समजा 5, आणि जर प्रोग्राम असा लिहिला असेल की हे सगळं तो वाचतो आणि ती जी तारीख आहे त्या तारखेलाच ते दिलेल्या वेळेनंतर तो आपलं रौद्र स्वरूप दाखवणार आहे आणि त्याच्या आधी आणि नंतर तो नीट वागणार आहे. म्हणजे त्या दिवसाच्या आधीच्या दिवशीपर्यंत तो नीट वागेल, पुढच्या दिवशीपासून तो पुन्हा नीट वागेल. फक्त त्या दिवशी त्या वेळेनंतरच तो विचित्र वागणार आहे. आणि तो विचित्र वागणार म्हणजे काय, तर तो जो नंबर आहे त्या नंबरला तो दर 3रं, 4थं, 5वं मत देऊ शकतो. हे होतंय की नाही हे मला माहिती नाही, पण हे होऊ शकतं.